पण मग एखाद्या घरामध्ये आपली कशी सगळ्यांची 2 BHK 3 BHK असतात. मग अशा वेळेला ती पॅनल्स लावतात कुठे तुम्ही? टू बी व्हेरी फ्रँक मॅडम, जर तुमच्या सोसायटीमध्ये तेवढी जागा अवेलेबल असेल, आता आम्ही असं सांगतो की तुम्हाला 1 किलोवॅट सोलार बसवण्यासाठी 90 ते 100 स्क्वेअर फीट जागा लागते. ओके, राईट. सो तुमच्या कधी कधी असं होतं की तुमच्या सोसायटीमध्ये ग्रुपमध्ये 4 ते 5 लोकांनी मिळून ठरवलेलं असतं की आम्हाला सोलार बसवायचं आहे. सो मग तुम्हाला सोसायटीकडून तेवढी जागा अवेलेबल होणं, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. अदरवाईज काय होतं, एका सोसायटीनी जर ठरवलं की आम्हाला पूर्ण सोसायटी सोलाराईज करायची आहे, त्या ठिकाणी असा प्रॉब्लेम येतो की अर्धे जण सोलारसाठी ओके करतात, काही जण नाही बोलतात. सो त्यापेक्षा आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही कॉमन एरियाजमध्ये जे इलेक्ट्रिसिटी तुम्हाला लागते त्यासाठी तुम्ही सोलाराईजा. याच्यामध्ये फायदा असा आहे की सोसायटीसाठी तुम्हाला सबसिडी आहे गव्हर्नमेंटकडून, जी की 18,000 रुपये पर किलोवॅट आहे. नाही म्हणजे काय सबसिडी म्हणजे काय असतं? म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमच्या सोसायटीला 20 किंवा 25 किलोवॅटची रिक्वायरमेंट आहे, राईट. तुम्ही 20-25 किलोवॅट जर एखाद्या कंपनीकडून बसून घेताय, MNREच्या पोर्टलला महाडिस्कॉमच्या पोर्टलला जाऊन जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि तिथे तुम्ही सबमिट करायचं की एवढं तुम्ही सोलार बसवत आहात, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 18,000 रुपये पर किलोवॅटनुसार तुमच्या अकाउंटला MNRE तेवढं पेमेंट जमा करते. सो दॅट इज सबसिडी. म्हणजे तुम्ही जेवढं 500 किलोवॅटपर्यंत लिमिट आहे, 1 किलोवॅटपासून 500 किलोवॅटपर्यंत सोसायटीज जर सोलार बसवत असतील कॉमन एरियासाठी, तर त्यासाठी 500 किलोवॅटपर्यंत पर किलोवॅट 18,000 रुपये सबसिडी मिळत आहे. तर आता ही जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सांगितलीत की साधारण सुरुवातीची पॅनल बसवायची डिपेंडिंग तुम्हाला किती युनिट्स पाहिजेत, तर ती इन्व्हेस्टमेंट ही म्हणजे ROI किती आहे? किती वर्षानंतर आपल्याला ती आपण म्हणू शकतो की माझं सगळं झिरो झालं आता? याच्यामध्ये जर तुम्ही 3 किलोवॅट सोलारसाठी जर जात असाल तर साधारण एका हाऊसहोल्डचं तेवढं हाऊसहोल्डचं आपण साधारण 3 किलोवॅटनुसार कॅल्क्युलेशन करूया. 3 किलोवॅटसाठी जर जात असाल तुम्ही, तर तुम्हाला खर्च 2,20,000 रुपये खर्च येतोय. बरोबर. इन्स्टॉलेशन सगळं धरून म्हणजे सगळं धरून त्यामध्ये 2,20,000 रुपये पर 3 किलोवॅट खर्च येतोय तुम्हाला एका फॅमिलीच्या जेवढं. एका फॅमिलीनुसार. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट 78,000 ची सबसिडी रिटर्न करत आहे. सो 2,20,000 रुपये आपण 3 किलोवॅटचा खर्च कन्सिडर करतोय. त्यामध्ये जर तुम्हाला 78,000 सबसिडी रिटर्न येते, तर साधारण 1,42,000 रुपये टोटल खर्च येतोय. आता जर तुम्ही 1,42,000 खर्च, तुम्हाला 3,500 रुपये पर मंथ लाईट बिल येते, तो 1,42,000 तुम्ही मंथली जरी 3,500नी कॅल्क्युलेट केले, 2.5 ते 3 वर्षाचा पिरियड तुम्ही कन्सिडर करून चला की त्या पिरियडमध्ये तुमचा रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट रिटर्न होऊन जाते. आणि त्या काळामध्ये माझं बिल झिरो येतं का? बिल झिरो नाही आम्ही कमिट करत, कारण की इलेक्ट्रिसिटी तुम्ही कन्झम्पशनवर डिपेंड आहे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही जर त्या युनिटमध्येच कन्झ्युम करत असाल, तुमच्याकडे जर बँक युनिट असेल, तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी झिरो होते. पण MSEBचं जे काही चार्जेस असतात, एक 250 ते 300 रुपयाच्या मध्येच तेवढे चार्जेस असतात, तेवढं फक्त तुम्हाला पे करायला, महिन्याला 250 ते 300 मॅक्झिमम तेवढं पे करायला लागतं. पण मग आता हल्ली सगळ्या घरांमध्ये म्हणजे सगळंच असतं ना, AC, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, राईट. हे सगळं चालतं का ते सोलारवर? हो, सोलारवर प्रत्येक गोष्ट चालते. त्यामुळेच आम्ही अगोदर सोलार बसवण्याच्या अगोदर इन्स्पेक्शन होतं. इन्स्पेक्शनमध्ये तुमच्याकडून आम्ही प्रत्येक गोष्टीचं लाईट बिल, तुमचं 6 महिन्याचं लाईट बिल घेऊन त्यामध्ये चेक करून तुमच्याकडे किती हाऊसहोल्ड्स आयटम्स आहेत, सो त्यावर चेक करूनच आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्हाला किती किलोवॅटची रिक्वायरमेंट आहे, राईट. दुसरी गोष्ट, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीने नवीन घर बांधलेलं आहे आणि त्याला म्हणजे त्याच्याकडे अजून लाईट बिलच नाही आहे, पण त्याला सोलार बसवायचं आहे. सो त्यावेळेला आम्ही म्हणजे त्याचा एक रफली आयडिया घेऊन त्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला इतके किलोवॅटची 4 किलोवॅट 5 किलोवॅट एवढी तुम्हाला रिक्वायरमेंट लागू शकते. तर त्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना 1-2 किलोवॅट सजेस्ट करतो. पण आता म्हणजे दिवसाचे सोलर एनर्जी तुम्ही कन्झर्व करता आणि मग ती इनलाईनच तुम्ही देता, म्हणजे दिवसा जर दिवे गेले तर आपल्याला मिळते की ती बॅटरीमध्ये स्टोअर करून रात्री पण पुरवता. मॅडम, आता हा म्हणजे लोकांना एक गैरसमज आहे की जर मी छतावर सोलार बसवला तर माझी लाईटच जाणार नाही आहे. यामध्ये ॲक्च्युली 3 प्रकारचे सोलार सिस्टीम आहे. एक असते ऑन ग्रीड, एक असते ऑफ ग्रीड आणि एक असते हायब्रीड. ठीक आहे. तर ऑन ग्रीडमध्ये असं होतं की तुम्ही सोलार बसवताय, तुमच्याकडे एक इन्व्हर्टर आहे,
सोलारमधून DC करंट जनरेट होतो, तो इन्व्हर्टरमध्ये जाऊन AC करंटमध्ये जातो. आता तुम्हाला जेवढे युनिट्स घरामध्ये लागत आहेत तेवढे कन्झ्युम होत आहेत तुमचे, आणि जेवढे तुमचे सरप्लस युनिट जनरेट होत आहेत ते ग्रीडला जातात. ठीक आहे, म्हणजे MSEB कडे तुमचे बँक होत आहेत तेवढे युनिट्स, राईट. मग ज्या वेळेला तुम्हाला एक्स्ट्रा युनिट लागतात त्यावेळेला ते बँकमधून तुम्हाला परत मिळतात. आता यामध्ये असं असतं की तुमचं जर लाईट मध्येच गेली तर तुमच्या घरची पण लाईट जाईल. ते MSEB सारखं पूर्ण चालतं. MSEBची लाईट गेली तर तुमच्या घरचीही जाईल. त्यामध्ये सोलारचा काही रोल नसेल. फक्त म्हणजे इथे तुम्ही फक्त सोलर घेऊन युनिट्स बनवताय, तुम्हाला त्याच्यातनं कन्व्हर्ट होऊन इलेक्ट्रिसिटी त्या बॅटरीमधनं येत नाही. यामध्ये आपण बॅटरी लावतच नाहीये. आपले जेवढे काही युनिट जनरेशन एनर्जी प्रोड्यूस करतोय, लागेल तेवढी वापरतोय, उरलेली MSEB कडे पाठवतोय, राईट. इट ॲज सिम्पल. पण अलाउड आहे. हां, हे अलाउड. यामध्ये फक्त तुम्हाला फक्त ऑन ग्रीडमध्ये तुम्हाला सबसिडी मिळते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही ऑफ ग्रीड सिस्टम बसवली. ऑफ ग्रीडमध्ये असं असतं की तुम्ही तुमचीच एनर्जी जनरेट करताय आणि तुमच्याकडेच वापरताय, तुम्ही कोणालाही पुढे देत नाहीयेत. ठीक आहे. आता मग त्या ऑफ ग्रीडमध्ये तुम्ही बॅटरी लावणार, एक त्या सोलार सोबत एक बॅटरी लावणार. त्या बॅटरीमध्ये तुमचे युनिट्स इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होणार आणि ती तुम्ही वापरणार. अशा वेळेला तुमच्याकडे लाईट नसेल, लाईट गेली त्यावेळेला तुम्ही बॅटरीमधून जसं आपण इन्व्हर्टर यूज करतो त्याप्रमाणे वापरणार. ठीक आहे. पण मग तुम्हाला यामध्ये सबसिडी नाही मिळणार, किंवा तुमचे जे सरप्लस युनिट जनरेट झालेले आहेत ते वेस्ट जाणार. एकदा तुमची बॅटरी चार्ज झाली तर ते युनिट कुठे जाणार, ते वेस्ट जाणार, राईट. ऑफ ग्रीडचा फायदा असा आहे की तुमच्याकडे बॅटरी आहे, बरोबर. ज्यावेळेला तुमची लाईट गेली, MSEBची लाईट कट झाली, त्यावेळेला तुम्ही बॅटरीमधून इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करू शकता. म्हणजे बाकीच्यांची लाईट गेली तर तुमची राहील. आणि त्याचा तोटा असा आहे की तुमच्याकडे जेवढे सरप्लस युनिट बनतील ते तुमचे वेस्ट जाणार. एकदा बॅटरी चार्ज झाल्याच्या नंतर सरप्लस युनिट वेस्ट जाणार आणि तुम्हाला त्यामध्ये सबसिडी नाही मिळणार. सो हे दोन त्याचे तोटे आहेत, एक फायदा आहे. आणि हायब्रिड म्हणजे काय? हायब्रिडमध्ये ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड दोन्ही आहे. म्हणजे तुम्ही बॅटरीही बसवू शकता, तुमचे सरप्लस युनिट जमा झालेले MSEB कडे पण जातील, तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मिळतीलही. लाईट गेल्याच्या नंतर तुम्ही बॅटरीचाही वापर करू शकता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.